नमस्कार, माझं नाव विनायक दिवेकर आहे आणि मी एक चार्टर्ड अकाउंटंट आहे. मी स्वतः बँगलोरला होतो आणि तिथे खाण्याची मला खूप आवड होती. त्यामुळे मी तिथले डोसे, इडली या गोष्टी खूप जास्ती खाल्ल्या आणि मला ती गॅप जाणवली की आपल्या इथे पुण्यात बँगलोर साईडचे आतून सॉफ्ट आणि वरून क्रिस्पी असे डोसे कुठेच मिळत नाही. त्यामुळे माझ्या डोक्यात ही कल्पना आली की आपण पुण्यात परत येऊन ही बँगलोर कॅन्टीनची आयडिया राबवावी आणि लास्ट इयर जुलैमध्ये आम्ही हे चालू केलेलं आहे. इथे आम्ही पूर्णपणे तुपात बनवलेले आतून सॉफ्ट आणि वर क्रिस्पी असे डोसे, काही इडल्या आणि आमची पुडी जी आहे ती बँगलोर स्टाईलची स्पेशल पुडी आहे. आम्ही फिल्टर कॉफी सुद्धा देतो जी एकदम तुम्हाला ब्रॅशच्या डबाऱ्यात मिळते आणि तुम्हाला तो एक साऊथ इंडियात आल्याचा फील आम्ही देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. चला आता आपण डोश्याचं प्रिपरेशन बघूया. बेंगलोर कॅन्टीनचे वैशिष्ट्य म्हणजे यांच्याकडे जी डोस्याची भट्टी आहे ती जाड आहे. त्यामुळे डोसा खूप चांगला पद्धतीने भाजला जातो आणि तो कुरकुरीत लागतो. तसंच यांचं जे डोस्याचं पीठ आहे ते कर्नाटकातून रॉ मटेरियल मागवून तयार केलं जातं आणि ते डोस्याचं पीठ व्यवस्थित पसरवल्यानंतर तो कुरकुरीत भाजला जातो. आता आपण बघत आहात की डोस्याचं पीठ टाकलं आहे आणि त्याचा व्यवस्थित त्यांनी गोल शेपमध्ये पसरवलेलं आहे. यानंतर हे डोसे सगळे शुद्ध तुपात बनवले जातात. जसं आधी विनायक यांनी सांगितलं तसं हे तूप नंदिनी तूप म्हणून आहे, जे कर्नाटकातून मागवलं जातं. त्यांना मी विचारलं की तुम्ही इथलं तूप का वापरत नाही, तर ते म्हणाले की कर्नाटकातलं तूप हे वेगळ्या पद्धतीचं असतं, कारण प्रत्येक प्रदेशानुसार तिथली पाण्याची चव बदलते आणि पाण्याची चव बदलली की तिथल्या पदार्थांना पण एक वेगळी चव प्राप्त होते. वास्तविक पाहता हा पसारा ते कसे सांभाळतात हे देवच जाणे. आत्ता तुम्ही बघत आहात की हे तूप त्यांनी नंदिनी तूप इथे वापरलं आहे आणि त्याचा मुक्तहस्त वापर केलेला आहे. यांच्या प्रत्येक घासात तुम्हाला तुपाची चव जाणवते. आत्ता तुम्ही बघत आहात हे सोनेरी तूप डोस्यांवर त्यांनी पसरवलेलं आहे आणि आता हा डोसा कुरकुरीत पद्धतीने भाजला जाईल. तूप व्यवस्थित पसरवून सगळीकडे लागेल याची काळजी घेतली जाते.
हाय, आम्ही अमेरिकामध्ये राहतो आणि माझं नाव साहिल आहे. मी सुनीला आणि आम्हाला बँगलोर कॅन्टीन खूप आवडतं. हो. तुम्ही स्पेसिफिकली इथले कोणते पदार्थ खाल्ले? मी आता इडली खाते आणि ह्याला मी डोसा खूप आवडतं. हो. आणि आणि बँगलोर कॅन्टीन आमच्या गावात यायला हवं. आम्ही सियाटल मध्ये राहतो. तुम्ही US चे रेसिडेंट आहात. हो. थँक्यू. हॅलो, आम्ही बँगलोर कॅन्टीनला नेहमी येतो. खूप कमी दिवसात त्यांना खूप छान प्रसिद्धी मिळाली. तिथले सगळेच पदार्थ जे साऊथ इंडियन आहेत ते अतिशय उत्कृष्ट आणि ताजे असतात. इथली फिल्टर कॉफी तर म्हणजे एखाद्याला कॉफीची आपण म्हणतो तलफ येते, तर आली की आम्ही इथे आवर्जून घेऊन जातो. आणि इथे पटकन तुम्हाला असं काही खायचं प्यायचं असेल तर तुम्ही पटकन येऊन सकाळच्या खूप गर्दी असते, तुम्ही इथे येऊन पटकन तुमचं खाऊन पिऊन आनंदाने जाऊ शकता. सो आम्ही नक्कीच इथे लोकांना हे रेकमेंड करू की तुम्ही नक्कीच बँगलोर कॅन्टीनला भेट द्या.